लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगले पाहिजे. प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर आहिरे. 19 फेब्रुवारी 2026 रोजी शिवछावा ग्रुप, रुंगटा, बेलिसिमो अपार्टमेंट, आडगाव, नाशिक येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध लेखक, कवी व वक्ते तसेच आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे व प्रकाश पाटील हे होते. सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन झालं. नंतर बेलिसिमो रुंगटा परिवारातील ज्येष्ठ नागरिकांनी पूजन केलं. आयोजकांनी प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांचं स्वागत शाल, पुष्प व श्रीफळ देऊन करण्यात आलं. प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्य सांगताना छत्रपती शिवाजी महाराज हे समाज क्रांतिकारक, जलतज्ञ, चिकित्सक, लोकपालक, स्थापत्य शास्त्रज्ञ, संशोधक असे विविध पैलू त्यांच्या अंगी होते. पृथ्वीतलावर पुन्हा असे राजे होणे शक्य नाही. इतिहासाच्या पानावर, मातीच्या कणावर, रयतेच्या विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा शिवछत्रपती होते. शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहिला होता, तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या विविध लेखनात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आहे. अशा महान पराक्रमी जाणते राजे 350 वर्षांनंतर आपल्या पराक्रमाने, धाडसाने आणि जिद्दीने लढणारे राजे आजही आपल्या चिरकाल स्मरणात आहेत. शेवटपर्यंत स्वराज्यासाठी लढणारे अशा राजाचा आदर्श सर्वांनी घ्यायला पाहिजे. आपल्या आयुष्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. प्रकाश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती शौर्य गीत गायलं. त्यानंतर बेलिसिमो रुंगटा परिवारातील बालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर विविध गीते गायले, तर काहींनी नृत्य केलं. तसेच मीनाताई नगराळे यांनी शिवाजी महाराजांचा पाळणा गायला. शिवछावा ग्रुपतर्फे विविध पाहुणे व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मुलांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील चरित्रात्मक पुस्तके सप्रेम भेट देण्यात आली. शेवटी अल्पोहार सर्वांना वाटप करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय अशोक पालवे यांनी केलं. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री तुषार जुन्नुरे, श्री मयूर चौधरी, श्री रवींद्र मोरे, श्री अशोक पालवे, श्री पंकज परदेश, श्री अमोल वाहुळ, श्री वैभव परिवार, श्री शशांक देसले, श्री पवन भाटिया आदींनी परिश्रम घेतलं. मोगल साम्राज्य पसरलेलं होतं. 16व्या शतकामध्ये अंधार युग पसरलेलं होतं. कोणी आपला आवाज सुद्धा, आपला शब्द सुद्धा उच्चारू शकत नव्हतं. आया बहिणी गुलामगिरीमध्ये भरकटलेल्या होत्या. अनेक माणसं गुलामगिरीमध्ये जीवन जगत होते. अशा 16व्या शतकामध्ये या मुघल साम्राज्याच्या काळामध्ये त्यांनी अतिशय नेस्तनाबूत भारत देशाला करण्याचं ठरवलं आणि ते करत सुद्धा. 16व्या शतकामध्ये सगळ्यांना इतिहास माहिती आहे, पण 16व्या शतकामध्ये आपण जर गेलो 350 वर्ष मागे गेलो, आज आपण 21व्या शतकामध्ये जगत आहे. पण 350 वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण का साजरी करतोय याच्या पाठीमागे कारण मीमांसा. आजही छत्रपती राजांचं नाव आपल्या डोळ्यासमोर घेतल्यावरती, आपल्या समोर उद्गारल्यावरती आपल्या अंगामध्ये शहारे येतात, आपल्या मनावर आनंद व्यक्त होतो. तो का? अरे 16व्या शतकामध्ये जर तुम्ही गेलात तर 16व्या शतकामध्ये अंधार पसरलेला होता. 16व्या शतकामध्ये कोणालाही कोणतं स्वातंत्र्य नव्हतं. 16व्या शतकामध्ये सगळ्या माता भगिना बुरख्याच्या आड गेल्या होत्या, बुरख्याच्या आड. आज आपण जे स्वातंत्र्याने आज महिला इथे सजून जगून आलेले आहे आणि माणसं इथे सजून जगून आलेले आहे, त्याचं कारण दुसरं तिसरं कोणी नसून
छत्रपती शिवाजी महाराज आहे. 16व्या शतकामध्ये महिला आणि माता भगिनी बुरख्याच्या आड गेल्या होत्या. माणसांना दाढी वाढवलेली होती. माणसाने मुघलांचं राज्य मोठ्या प्रमाणात पसरलेलं होतं. पण अशा परकीय सत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊ शकते आणि आपल्यावरती आक्रमण करू शकते. म्हणून तुम्ही किल्ल्यांचा जर विचार केला तर समुद्रामध्ये जाऊन इथं आपल्याला घर बांधायच्या तळाशी जाऊन, समुद्राच्या तळाशी जाऊन मावळे हे शोध घेत होते की पाणी कुठपर्यंत आहे, इथे धोका कुठपर्यंत येईल. आज 400 वर्ष होतील तरी पण समुद्रामध्ये मुरुड जंजिरा किल्ला आहे, समुद्रामध्ये 111 किल्ले आहे. याचं द्योतक उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे स्थापत्य कलेचे मोठे विद्वाते होते, मोठे उद्गाते होते. आणि असे अनेक इंजिनियर त्यांच्या समोर येऊन जाऊ द्या, पण छत्रपती शिवाजी महाराज हे महान इंजिनियर होते. छत्रपती शिवाजी महाराज हे महान इंजिनियर होते. आणि त्यांच्या गड किल्ल्यावरती जर तुम्ही गेलात, माझे एक विद्यार्थी प्रोफेसर बनायला माझ्याकडे आलेले आहे. 350 किल्ले. आपण एक किल्ल्याला लवकर जात नाही, दुसऱ्या किल्ल्याला लवकर जात नाही, तर तिने 350 ते 400 किल्ले जेवढे छत्रपती शिवाजी महाराज किल्ले आहे त्यांनी ते सर केलेले. कालच मी त्यांच्याजवळ बसलो होतो. त्यांनी सांगितलं की पन्हाळगड आणि राजगड, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राजगड आहे त्या राजगडाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जी अगोदरची राजधानी होती ती राजगड होती पुण्यामध्ये. गेला तर तिथे बाले किल्ला तुम्हाला दिसेल. आणि बाले किल्ला म्हणजे जेव्हा आक्रमक विरोधक चालून येतील तेव्हा किल्ल्यावरती जर तुम्ही गेलेला असाल राजगडावरती, तर अशा प्रकारची उपाययोजना म्हणजे समुद्र किल्ले जर बघितले तर आपल्याला अशा प्रकारची समुद्राच्या आत आजही आपण पहाटेचा शुक्र तारा ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. कोणासाठी जन्म झालाय? अरे तुम्हा आम्हासाठी त्यांचा जन्म झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले शिवनेरी किल्ल्यावर. जिजामाता आणि शहाजी राजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शहाजी राजे भोसलेंचा कालखंड जर बघितला 16व्या शतकामध्ये आणि त्याच्याही अगोदर जर बघितलं तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बिराजपूरची बिरादशाही, या ठिकाणी या शाही मोठ्या प्रमाणात आपले प्रस्थ वाढवून बसलेले होते. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.